महाविकास आघाडीत सध्या बारामती आणि राहुरी इथल्या पोटनिवडणुकीमुळे काहीसा पेच निर्माण झालाय। नेमकी काय भूमिका घ्यावी यावरून ठाकरेंच्या शिवसेनेची कोंडी झाल्याची चर्चा आहे। महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसच्या भूमिकेला पाठिंबा द्यायचा की बारामती पोटनिवडणुकीत बिनविरोध व्हावी या सुनेत्रा पवारांच्या विनंतीला मान द्यायचा असा पेच ठाकरेंच्या शिवसेनेसमोर उपस्थित झालाय। सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन करून निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केल्याची माहिती आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीने निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पाठिंबा दर्शवलाय। मात्र आता ठाकरे काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलंय। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। वेदांत, राहुरी आणि बारामतीच्या पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये नेमकं काय घडतंय आणि ठाकरेंची शिवसेना या सगळ्या पेच प्रसंगातून कसा मार्ग काढणार आहे? ज्या प्रकारे आपण बघितलं, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने एक भूमिका घेतली आहे की राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीमुळे उमेदवार देणार आणि त्याची चाचपणी सुद्धा सुरू आहे आणि आज दुपारपर्यंत किंवा आज सायंकाळपर्यंत त्यांचे उमेदवार सुद्धा जाहीर होतील। आता प्रश्न असा आहे की काँग्रेसने जेव्हा अशा प्रकारची भूमिका घ्यायची होती तेव्हा महाविकास आघाडीतील जे इतर दोन पक्ष आहेत, मग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि ठाकरेंची शिवसेना, यांना आधी विचारात घेतलं नाही। त्यांनी आधी पक्षश्रेष्ठींशी बातचीत केली आणि पक्षश्रेष्ठींकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर काँग्रेसने आपली भूमिका जाहीर केली आहे आणि ही भूमिका जाहीर केल्यानंतर आता दोन इतर जे महाविकास आघाडीतील पक्ष आहेत त्यांच्याशी ते चर्चा करतात। आता त्यामध्ये सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती आहे आणि बारामती पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्याची विनंती केली आहे। आता ठाकरेंच्या शिवसेनेसमोर पेच असा निर्माण झालेला आहे की महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसची जी भूमिका आहे त्याला पाठिंबा देऊन काँग्रेसच्या उमेदवाराला दोन्ही ठिकाणी पाठिंबा द्यायचा की मग सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जी विनंती केली आहे त्या विनंतीचा मान ठेवायचा। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सुद्धा भूमिका अशी आहे की बारामती पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार द्यायचा नाही आणि ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे आणि त्यामुळे काँग्रेसच्या या भूमिकेमुळे दोन्ही पक्ष म्हणजे ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांची कोंडी झाल्याचं पाहायला मिळते आणि कदाचित सोमवारपर्यंत किंवा मग आजच या सगळ्याची भूमिका म्हणजे या तिन्ही पक्षांची भूमिका जी आहे ती स्पष्ट होईल। निश्चित, त्यामुळे या सगळ्या घडामोडींकडे लक्ष असेल। वेदांत, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवण्या